तर आज विचार केलाय की आज बटाट्यापासून फ्रेंच फ्राईज बनवायचं. तर चला तर हॅलो मित्रांनो, माझं नाव रोहित आणि अजून एका व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्लॉग डायरेक्टली आपल्या किचनमधून सुरू होते. तर आपलं किचनचं तर खूप छोटं आहे, बट ठीक आहे. तर यार खूप जास्त भूक लागली होती आणि म्हणजे भूक म्हणजे तशी भूक नाही, बाहेरच्या खाण्याची भूक. तर विचार केला की आज जाऊ द्या यार, आज काहीतरी घरीच बनवूया. कारण मी थोडा गरीब आहे, म्हणजे पैसे संपलेले आहेत आपले. जेव्हा आपण कॉलेज सुरू होईल तेव्हा आपण जाऊन बाहेर खाऊया. पण आज मी विचार केला की चला यार, आज काहीतरी घरातच बनवलं जाईल. तर आज विचार केलाय की आज बटाट्यापासून फ्रेंच फ्राईज बनवायचं. तर चला 2 तास मी रेसिपी बघितली आणि 10 मिनिटात कसे बनवायचे हे शिकलो. तर बघूया आता 10 मिनिटात बनतंय की नाही बनतंय. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भेटूया नाही, आता भेटूया बटाटे सोलण्याकडे. तर चला आता दाखवतो आता पुढे काय काय करणार आहे मी. मित्रांनो, फायनली 3 बटाटे करणार आहे, कारण यार 3 बटाट्याचा फ्रेंच फ्राईज मला बस होईल. आणि ही आहे आपली तलवार, म्हणजे ह्याने आता मी बटाटे सोलणार आहे. पण यार मला समजत नाही की हे जे साईडला दिलंय, हे बघा, हे धारदार, हे का दिलंय? कारण आपण तर बटाटे ह्याने सोलतो. पण जाऊ द्या, आपण आपलं काम करूया आणि पटपट आता बटाटे सोलायला घेऊया, म्हणजे जास्त टाइम वेस्ट नाही होणार. तर चला आता बटाटे सोलायचं काम करूया. तर फायनली यार ह्याला कापून पण झाले आता, म्हणजे सोलून झाले. आता ह्याला कापायचे आपल्याला, म्हणजे माहिती ना ते फ्रेंच फ्राईज कसे कापतात, असे उभे 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 उभे. तर तसंच आता आपल्याला ह्या बटाट्यांना पण उभं उभं कापायचंय. तर चला ह्याला पण आता पटपट कापून घेतो मी. फायनल मित्रांनो, आधी तर मी बटाट्याची भाजीसारखे उभे उभे कापले, हे चुकून कापले आणि सेकंड टाइम यार बरोबर कापलेत, एक बघून घ्या. तर फायनली आता हे पण कापून झालंय. आता आपण फटाफटचं आता इथे पाणी गरम करायला ठेवलंय. तर आता कसं याला थोडंसं धुवून घेऊया आणि गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकलंय. कारण कसं आता सर्व जो घाण म्हणजे असे असेल, ते स्टार्च वगैरे असेल ते निघून जाईल. तर हे बघा, आता इथे याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे. मिठाचा डब्बा आता नवीन केलाय मम्मीने, तर भेटत नव्हता. बट ठीक आहे, आता याला फटफट टाकतो याच्यात मीठ आणि दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट थांबा. फायनली आता आपल्या मिठाच्या पाण्यात आपले फ्रेंच फ्राईज गेले. आता हे फक्त म्हणजे बटाटे गेले आणि आता ह्याला फक्त ठेवणार आहे मी 3 मिनिटं गरम करणार आहे. नंतर मग सांगतो काय करायचं आहे ते. म्हणजे अजून माहित नाही, आठवत नाही आता काय करायचं आहे. बट थांबा, व्हिडिओ बघतो आणि परत एकदा बघतो, नाही तर थोडंसं कन्फ्युजन होऊन जाईल. तर चला याला 3 मिनिटं आता गरम करायला ठेवतो आणि तोपर्यंत व्हिडिओ बघून घेतो पुढे काय करायचंय. बघा मित्रांनो, फायनली जो पण एक्स्ट्रा स्टार्च होता याच्यात, तो असा काही व्हाईट कलरचा निघतोय. तर बघू शकता तुम्ही. तर आता काय, आता थोडा अजून वेळ थांबायचं आहे आणि नंतर थोडा गॅस बंद करतो मी. फायनली यार आता मी गॅस बंद केले, कारण 3 मिनिटं कंप्लीट झाली होती. मस्तपैकी बॉईल करून घेतलं याला. आता ह्याला आपल्याला करायचं सेपरेट एका थंड पाण्यात म्हणजे ठेवायचं. तर चला ह्याला आधी थंड पाण्यात ठेवतो आणि मग पुढे दाखवतो काय करायचं. त्याला मी थंड पाण्यात आता ठेवलेलं आहे आणि इथे आता पटपट टिश्यूचा एक बेड मी तयार केला आहे. कारण आता हे जे आहे ओले असतील, त्याला आपल्याला सुकवायचे आहेत. कारण फ्राय करण्याच्या आधी बोलतात ना की यार पाणी तेलात गेलं तर ते उडेल, म्हणून ह्याला आधी बटाट्याला मस्तपैकी मी आधी सुकवून घेईन आणि मग ह्याच्यात मस्तपैकी फ्राय करेन. तर आधी याला 3 ते 4 मिनिटाला आधी मस्तपैकी थंडगार करतो, त्यानंतर ह्याला सुकवतो आणि मग करूया फ्राय. तर चला आता आता आपल्याला हे करायचं आहे. मग पुढे पुढे एक एक स्टेप आपण जाऊया. तर बघूया आता पुढेची स्टेप काय. तर फायनली आता मी बटाटे मस्तपैकी सुकाचे ठेवलेत. आता ह्याच्यावरनं पण आता मी पटपट याला कव्हर करतो, म्हणजे कसं लवकर सुकतील आणि जास्त म्हणजे पटपट फ्राय करता येईल. तसं तर आपल्याला काही येत नाही किचनमधलं बनवायला, पण हां, एक वस्तू येते जी म्हणजे मॅगी, जी आपली 2 मिनिटात बनते. आणि हे बघा फ्रेंच फ्राईज कधीपासून बनवते, एवढं सर्व प्रोसिजर आहे याला करायसाठी. तर जाऊ द्या, तर आता पहिल्या ह्याच्यावर मी परत एकदा कॉन्सन्ट्रेट करतो. परत एकदा मी रेसिपी विसरलोय, तर जाऊन एकदा बघतो आता कसं काय पुढची प्रोसेस आहे. तर परत एकदा व्हिडिओला कंटिन्यू करूया. आता मी तेल तापवून ठेवलेलं आहे, म्हणजे यार आता पहिल्यांदा मी काय कोणती वस्तू फ्राय करणार आहे आणि आपले बटाटे पण मस्तपैकी सुकलेले आहेत. आता बघूया, जेवढ्या लवकर तेल तापेल तेवढ्या लवकर आता आपण फ्राय करणार आहोत. म्हणजे यार एकदा तेल तापलं ना, म्हणजे 2 वेळा फ्राय करणार आहे. म्हणजे कसं आता मी बघितलं त्याप्रमाणे एकदा हलकं फ्राय करून घ्यायचं आहे, नंतर मग एकदम लाल होईपर्यंत फ्राय करायचं आहे. आता बघूया, एकदा थोडंसं तेल तापू द्या आणि मग दाखवतो तुम्हाला यार कसं फ्राय करतो मी. आता डर के आगे जीत होने वाला आहे, कारण आता मला खूप भीती वाटते यार कसं फ्राय करणार आहे मी. तर बघूया, आता एवढं तर केलंच आहे, आता थोडंसं काम बाकी आहे, ते पण आता करूनच घेऊया. तर आता फायनली आता फ्राय घ्यायला म्हणजे सुरुवात झालेली आहे. आता बघूया कलर कसा हळूहळू चेंज होतोय, त्यानुसार आपल्याला तर तसं तर 2 वेळा फ्राय करायचं आहे. तर आता हा फर्स्ट टाइम फ्राय, त्याच्यानंतर अजून एकदा करायचं आहे. तर बघूया आता कसं याला फ्राय करताय आपण. तर फायनली मस्तपैकी कुरकुरीत आता फ्रेंच फ्राईज मी बाहेरच काढतो याला आता एकेकाला. पण अजून एकदा आपल्याला याला फ्राय, अरे यार ये ना भाई, जा आला आला.
तर थोडेसे उरलेत, इकडे जरा बघून घ्या. मस्तपैकी आता अजून एवढे उरलेत. आता यांना पण आता पटपट मेजात टाकतो आणि मग दाखवतो तुम्हाला कसं काय पुढची प्रोसेस. फायनली यार एकदा फ्राय करून झालोय मी, मस्तपैकी कलर आलाय आणि वाह काय सुगंध सुटला यार बटाट्यांचा, म्हणजे फ्रेंच फ्राईजचा. वाह. आणि इकडे अजून एकदा तेल मी गरमच ठेवलंय, चालूच ठेवले गॅस, कारण अजून एकदा फ्राय करणार आहे, कारण मस्तपैकी कुरकुरीत होतील. तर चला आता बघूया अजून एकदा फ्राय करून कसं, म्हणजे यार आता फायनल स्टेप आहे. तर पटपट काही काम करतो आणि मग तुम्हाला दाखवतो कसं फायनली आपले फ्रेंच फ्राईज कसे झालेत ते. तर फायनली हा सेकंड फ्राय केलेला आहे. ही आपली फर्स्ट बॅच आणि आता जाईल सेकंड बॅच. म्हणजे बघा ह्यांना थोडासा लाईट कलर आहे आणि ह्यांना आता मस्तपैकी डीप रेड कलर आणणार, म्हणजे आपले फ्रेंच फ्राईज फायनली रेडी होऊन जातील. आता एक बॅच झाले, आता दुसरी बॅचला पण टाकूया थांबा. फायनली गॅस बंद केले मी आणि सेकंड बॅच पण आपले गेले. आधी तर बघा मस्तपैकी लाल कुरकुरीत झाले आणि आता हे बघा, ओ हो हे पण ह्यांना पण भारी कलर आले आता. म्हणजे यार आज तर भाई आता पोटातून एकदम काय बोलतात त्याला यार, पोटातून एकदम मस्तपैकी आता उंदीर ओढायला लागलेत की यार चला यार आता यांना आधी बाहेर काढून घेऊया, म्हणजे जास्त पण शिजलेले नाही पाहिजे. तर ही आहे आपली पहिली बॅच. ओ हो भाई, म्हणजे फायनली यार मी फ्रेंच फ्राईज बनवलेच, म्हणजे खूप कठीण, किती कठीण काम होतं. आधी मी यांना कापले भाजी सारखे, नंतर यांना केलं फ्रेंच फ्राईजच्या रूपात आणि आता मस्तपैकी यांना डीप फ्राय केलं. ओ हो. तर फायनली आपले फ्रेंच फ्राईज बघू शकता इकडे तुम्ही, किती छान प्रकारे झालेत. आणि हे तेलात आता थांबा 1 मिनिट, ह्या सर्वला काढतो साईडला आणि मग दाखवतो तुम्हाला. आपले फ्रेंच फ्राईज रेडी आहेत. ओ हो भाई काय कलर आला, 1 मिनिट जरा बघा तुम्ही. म्हणजे यार KFC पेक्षा छान तर आता मी बनवायला लागलोय, म्हणजे यार एवढा खतरनाक फ्रेंच फ्राईज बनवले. तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर बनतोच भाई. आता खाऊन एकदा बघतो कसे लागतात. हा भाई काय खतरनाक आहे यार, मस्त एक नंबर. बस तसे तर तुम्ही पण पाहिजे होता खायला, पण एक नंबर झाले त्यात. आता थोडासा सॉस घेतो आणि तुम्हाला दाखवतो कसे खातात ते. तर मित्रांनो फायनली आपला फ्रेंच फ्राईज रेडी आहे. हा एक केचप, मस्तपैकी मॅगीचा केचप, हा आहे आपला फ्रेंच फ्राईज. आणि आता मस्तपैकी टीव्ही बघत बघत, म्हणजे वेब सिरीज किंवा टीव्ही बघत खाणार आहे मी. फायनली यार KFC पेक्षा आपला RFC बेस्ट आहे. रोहित फूड जाऊ द्या, ह्याच्या पुढे तर मला येत नाही, पण आधी मी याला खाऊन घेतो कारण आता खूप जास्त भूक लागली. तर मित्रांनो व्हिडिओला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि आता आपल्याला एक नवीन कॉन्टेंट पण भेटलाय, घरीच आपण असं काही ना काय बनवत राहू. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.